भारत निवडणूक आयोगाने आज भारतभरात निवडणूक जाहीर केलेला आहे। जळगाव जिल्ह्याचे दोन लोकसभा मतदारसंघ, जळगाव 03 महाराष्ट्र आणि रावेर 04 महाराष्ट्र, या दोनों जो आपला पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे, ते चौथे फेजमध्ये राहणार आहे। म्हणजे मतदारांचा दिवस 13 मे राहणार आहे आणि मतमोजणी पूर्ण देशाबरोबर 4 जूनच्या दिवशी होणार आहे। जळगाव जिल्हा प्रशासनाने 100% तयारी, जो भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचनाची 100% तयारी करण्यात आलेली आहे। स्टाफ पुरेशा संख्यामध्ये उपलब्ध आहे, त्यांची प्रशिक्षण घेण्यात आलेली आहे, रँडमायझेशन करण्यात आलेली आहे। सगळे जो आपल्या पूर्व तयारीसाठी जो आपल्याला प्लॅनिंग करायची आहे ते झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग सहित रिहर्सल पण करून घेतलेली आहे। कुठल्याही प्रकारच्या जो 4M भारत निवडणूक आयुक्त म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त महोदयांनी जो सांगितलेला, जो 4M होते, मसल मनी, फेक न्यूज, मिसइन्फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आपण पूर्व तयारी आपण केलेला आहे। कंट्रोल रूमची स्थापना झालेली आहे। आचारसंहिता भंग होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने म्हणजे पुरेशा दक्षता घेतलेली आहे आणि उद्यापासून सगळे स्थानिक स्वराज्य संस्थान आचारसंहिता भंग होऊ नये याच्यासाठी पुढील कारवाई सुरू करतात। गेल्या मतदानमध्ये 60% मतदान झाले होते, त्याच्यापेक्षा जास्त करण्याची आपली इच्छा आहे। भारत मध्ये जो मतदान झाले होते ते त्याच्या तुलनेने आपण 7% कमी होते। याच्या वाढवण्यासाठी विशेषतः महिला मतदान जनजागृती करण्यात आलेला आहे। त्याबरोबर आपली जो पूर्ण प्रयत्न आहे या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये की आपल्याला जो मयत मतदार आहे त्याचं नाम आपण वगळण्यात आलेलं आहे। याच्यामुळे आणि या ज्या लोकांचं नाव आपण वगळला त्या सगळे माहिती आपण सगळे राजकीय पक्षाला आपण उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि ते अगदी मतदार केंद्रपर्यंत तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तीनों स्तरावर देण्यात आलेला आहे। आणि कुठल्याही प्रकारची मतदान प्रक्रियामध्ये कुठल्या प्रकारचे हस्तक्षेप या कुठल्या प्रकारची चुकीची भूमिका होऊ नये आणि अगदी लेवल प्लेइंग फील्ड आणि एक योग्य परिस्थितीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडावा याच्यासाठी आपण पूर्ण तयारीत आहे। आवाहन करतो की आपण अगदी हर्षोल्लास वातावरणामध्ये जो आपले लोकतंत्राचा जो त्योहार आहे त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा। ज्या लोकांनी अजून आपला मतदार म्हणून नोंदी करून घेतलेला नसेल तर कृपा करून आपण ताबडतोब मतदार नोंदी आपण कृपा करून घ्यावा। त्याबरोबर आपले मताची किंमत आपण समजून घ्यावा। प्रत्येक मत महत्त्वपूर्ण असतो। आपण आपले ज्या घटनेने दिलेला जो आपला अधिकार आहे त्या अधिकारला आपण बजावणी करावा आणि गेट इंक्ड म्हणजे आपलं मतदान करून आपले अधिकाराचं पालन सगळ्या लोकांनी करावं। आता निवडणूक MCC सुरू झालेलं आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट। स्पेशल ड्राईव्स मागील 2 महिन्यापासून सुरू होत्या। मागील 1 महिन्यापासून स्पेशल ड्राईव्समध्ये वॉन्टेडचे 101 लोकांना आम्ही पकडण्यात आलेलं आहे आणि एरियामध्ये जे बॉर्डरमधून इथं येणारे आर्म्स त्याच्याबद्दल पण आम्ही मोठ्या पद्धतीनं कारवाई झालेलं आहे। जवळपास 25 एक आर्म्स बी पकडलेलं आहे। ते सूत्रधार आहेत जे सप्लाय करतात त्यांना देखील म्हणजे पकडण्यामध्ये यश झालेलं आहे। आणि आता स्पेशल ड्राईव्ह सुरू करणार आहे। स्पेशल ड्राईव्हमध्ये जे पेंडिंग नॉन बेलेबल वॉरंट्स असतील किंवा हिस्ट्री शीट अपडेशन्स असतील किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करणारे जे नॉन क्रिमिनल्सवरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याची ही सर्व कामचं स्पेशल ड्राईव्ह करणार आहे। त्याच्यासोबत जे इलिगल लिकर जे कोणी विकत आहेत त्याच्यावरती पण आम्ही स्पेशल ॲक्शन सुरू करणार आहे। आणि त्यासोबत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटसोबत FST आता सुरू होणार आहे। काही दिवसानंतर SST देखील सुरू होणार आहे। त्याचं FST SST झाल्यानंतर बॉर्डर एरियावरती चेकपोस्टवरती आम्ही चेकपोस्टवरती चेकिंग सुरू होईल। ते चेकपोस्टमध्ये आपला 7 इंटरस्टेट चेकपोस्ट आहे आणि 9 इंटर डिस्ट्रिक्ट चेकपोस्ट आहे, सर्व ॲक्टिवेट करणार आहे। आणि त्याच्यासोबत फ्री अँड फेअर इलेक्शन होण्यासाठी बाहेरून आपल्याला एक BSF कंपनी आता प्राप्त झालेलं आहे। ते BSF कंपनी रूट मार्चेस आणि नाकाबंदी आणि आणखी अन्य कामामध्ये कार्यरत आहे। आणखी CAPF आपल्याला भेटणार आहे। आल्यानंतर फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी सर्वत्र तयारी झालेली आहे। कोणतंही मिसइन्फॉर्मेशन आणि ज्या गोष्टी फॉरवर्ड करण्यामुळे, ज्या गोष्टी पोस्ट करण्यामुळे कायदा सुव्यवस्था परिस्थितीचा बाधा निर्माण होऊ शकता अशा कोणताही पोस्ट तुम्ही स्वतः पोस्ट करू नका आणि तुम्ही कुठे फॉरवर्ड करू नये। आमचं पोलिसांतर्फे सोशल मीडिया सेल आहे, सायबर सेल आहे, त्याच्यामध्ये आम्ही 24 तास त्याच्यावर देखरेख ठेवणार आहे।
आणि आणखी आपल्या कंट्रोल रूमचा पण नंबर आहे. तर कोणी कंप्लेंट केलं त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करण्यात येईल.